आज रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आलेली आहे। कारण की 2 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जो सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटीचा जो निधी आहे, हा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी त्यांनी वळवण्यात आलेला आहे। यामध्ये कुठलीही त्यांनी संमती घेतली नाही। एक प्रकारची ते हुकुमशाही पद्धतीने सरकार चालवत आहे आणि वागत आहे। तर अनेक वर्षानुवर्ष अजित पवार हे सातत्याने मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार आर्थिक अत्याचार असे करतच आलेले आहे। म्हणून या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी दहन केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर अजितदादा पवार यांनी जर आपला पायंडा जर बदलला नाही तर त्यांना गोरगरीब जनता सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी या ठिकाणी शहराच्या वतीने आम्ही सांगत आहे। आणि दुसरा विषय असा की जो निधी हा तो वर्ग लाडक्या बहिणीसाठी जो केलेला आहे, यामुळे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलंच आहे। SC ST जे विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित झालेले आहेत, स्वधार योजनेचा त्यापासून वंचित झालेले आहेत। म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी शिक्षणापासून यांना वंचित ठेवण्याचं काम अजित पवार यांनी केलेलं आहे। तर त्यांना आम्हाला एकच विनंती करायची की लवकरात लवकर तो निधी परत सामाजिक न्याय विभागाकडे वळवण्यात यावा, अन्यथा कोर्टाच्या माध्यमातून आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत। आणि 7 दिवसामध्ये त्यांनी निधी जर परत नाही केला तर आम्ही कोर्टात जाणार आहोत। राजूभाई साबळे।